मंडळी, तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलणारे, वर्षभर टिकणारे रंगीबेरंगी उपवासाचे पापड बनवले. त्यासाठी 1 ग्लास भरून इतका साबुदाणा घेतला. ज्या भांड्याने साबुदाणा मोजला त्याच भांड्याने मोजून 8 ग्लास भरून इतकं पाणी उकळतं गरम केलं. त्यामध्ये चवीकरता मीठ घातलं. पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये साबुदाणा घालून लगेचच याच्यावरती झाकण ठेवून रात्रभर 12 तासासाठी हा साबुदाणा या पाण्यामध्ये भिजत ठेवला. डेकोरेशन करता भिजवलेल्या साबुदाण्यापैकी थोडासा साबुदाणा चाळणीवरती काढून घेतला आणि बाकीचा साबुदाणा मिक्सरला बारीक करून घेतला. साबुदाण्यामध्ये 8 ग्लास पाणी घातलेलं होतं. त्या पाण्याचा वापर करून साबुदाणा बारीक केला. 8 ग्लास पाण्यापैकी 1 ग्लास पाणी आहे ते बाजूला ठेवलेलं आहे, कारण मिश्रण जास्तच पातळ होत होतं त्यामुळे. त्यानंतर त्यामध्ये चवीकरता मीठ घातलं. डेकोरेशन करता ठेवलेल्या साबुदाण्यामध्ये थोडेसे फूड कलर ऍड केले. मिश्रण पूर्णपणे थंड आहे त्यामुळे हे पापड पॉलिथिन शीट वरती घालून घेतले आणि त्यानंतर डेकोरेट करून घेतले. पापड डेकोरेट करणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. पापड वाळल्यानंतर ते अगदी अलगद आणि सहज असे पॉलिथिन शीट वरून ऑटोमॅटिक वेगळे होतात. वाळवून घेतले. काही पापड तळून दाखवलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.